नमस्कार। राष्ट्रवादी फुटल्यानंतर 40हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते। असं असलं तरी लोकसभा निकाल लागल्यानंतर शरद पवारांना मोठं यश मिळालंय। शरद पवारांनी 10 पैकी 8 खासदार हे निवडून आणले, तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आलाय। अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती मिळत आहे। तसेच लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्ह असून पहिला भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होण्याची चिन्ह आहेत। बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांच्या 10 आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे। हे 10 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे। त्यामुळे विधानसभेच्या आधी अजितदादांसोबत गेलेले आमदार आता शरद पवारांसोबत येणार का हे पाहावं लागणार आहे। त्याचप्रमाणे आज आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवारांच्या समर्थक आमदारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं। सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी केला होता। तर ज्या आमदारांनी आतापर्यंत शरद पवारांवर टीका केली नाही त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडे असतील असंही त्यांनी म्हटलं आहे। तर एकीकडे अजित पवार एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रिया सुळेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे। महायुतीच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास असताना त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि महाविकास आघाडीने बाजी मारली। त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्येही चलबिचल पाहायला मिळत आहे। त्यामुळे आमदारांकडून सुप्रिया सुळेंना संपर्क करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।